म्हणून आता हा आपला होळीचा सण आहे. होळी आणि धुलीवंदनच्या निमित्त मात्र हा आपला कार्यक्रम आहे, अनुष्ठान. म्हणून मात्र होळीचं महत्व काय. प्रत्येक सण येतो आणि प्रत्येक सण जातो, तर त्या प्रत्येक सणाचं महत्व मात्र काही. आला सण गेला सण, ऋण काढायचं सण करायचं, ऋण म्हणजे कर्ज काढायचं सण करायचं. पण प्रत्येक सणामधून आपल्याला यश, आरोग्य आणि शांती घेण्यासारखं आहे. म्हणून होळीचा सण आहे. फक्त होळीच्या सणाला मात्र होळी पेटवले पेटवले आपण काही म्हणतो, काय म्हणतो, होळी रे होळी पुरणाची पोळी, पुरणाचीच असते. होळी रे होळी पुरणाची पोळी. इथं रावणाचा काही संबंध का. रावण बिचारा प्रसिद्ध ब्राह्मण होता. आता रावण कोणाला म्हणलेले आहे. रावण कोणाला म्हणले, ज्याला घर परिवारामध्ये आई कळत नाही, बहीण कळत नाही, वडील कळत नाही, परिवार कळत नाही, त्याला रावण म्हणलेलं आहे. त्याच्यात रावणासारखे गुण ज्याच्यात आहे त्याला रावण म्हणले. राक्षस कोणाला म्हणले, राक्षस शिंग असणाऱ्याला. पाहिले कधी शिंग पाहिले तुम्ही. पण आपल्याच घरात राक्षसी, आपल्याच घरात राक्षसी. नवरात्रामध्ये नवरात्रचे घट बसवता आपण. महिषासूर दैत्याला मारण्याकरता देवी माता प्रयत्न करते का नाही. देवी माता प्रयत्न करते का नाही. मग तुम्ही म्हणा ना, तर इथं महिषासूर दैत्य आहे कुठं. महिषासूर दैत्य आहे कुठं. पण महिषासूर दैत्य सुद्धा आपल्याच घरात आहे. महिषासूर दैत्य आपल्याच घरात. महिषासूर दैत्य कशाला म्हणले, ज्याला राग येतो ना त्याच्यात महिषासूर दैत्य. आता राग कोणला येत नाही सांगा बरं. राग कोणला येत नाही. राग सगळ्याला येतो ना प्रत्येकात. ज्याला राग आला त्याच्यात महिषासूर दैत्य. ज्याला रागच येत नाही त्याच्यात महिषासूर दैत्यच नाही म्हणायचं. पण असं एकही सापडणार नाही. एकाला राग आला ना, 50,000चा फोन फेकून आणला, फुटून गेला, मग म्हणला फुटला काय ना, महिषासूर दैत्यच ना. रागात काही फोडून टाकायचं, मग मात्र सुधीवर यायचं, मग म्हणायचं आयला फुटलं का नाही, मग महिषासूर दैत्यच ना. मग त्याला फेकताना माहित नव्हतं का हा 50,000चा फोन म्हणून. फुटल्यानंतर कळाला 50,000चा होता तो. महिषासूर दैत्यच ना. तसं मात्र इथं होळीला जे मात्र आपण तोंड जोडून जे बोलतो ना त्या गोष्टी सत्य नाही. कोणी असं करतं, कोणी असं करतं. पण काय कारण असं आहे, हे आपण जोडलं, हे आपण जोडलं. म्हणून मात्र होळी म्हणजे काय. भक्त प्रल्हाद मात्र तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपचा मुलगा. भक्त प्रल्हादाने मात्र आपल्या सगळ्यांना त्याची आख्यायिका, त्याचं चित्र डोळ्यासमोर दाखवलं. काही प्रत्येक ठिकाणी मात्र देव आहे ते दाखवलं. आणि जो मात्र देवाची सेवा करल, जो देवावर विश्वास ठेवल, तो देवाचं भजन पूजन करल, तो देवाच्या कार्यामध्ये रत राहील, त्याला मात्र त्याच्या केसाला धक्का लागणार नाही. म्हणून म्हटले देव तारी त्याला कोण मारी. देव तारी त्याला कोण मारी. देवाने तारलं तर मारणारा मात्र जगात कोणीच नाही. आणि मग देव मारी त्याला कोण तारी. देव तारी त्याला कोण मारी आणि देव मारी त्याला कोण तारी. देव मारी त्याला कोण तारी. हिरण्यकश्यप असताना सुद्धा त्याला देवाने मात्र मारलंच का नाही.
त्यांनी असं वरदान मागून घेतले होते का कोणाच्याच हाताने मरण नाही, कुठंच मरण नाही, पण एकच मात्र विसरला तो, जागा. घराच्या बाहेर नको, घराच्या आतही नको, वरही नको, खालीही नको, कशानंच नको, शास्त्रानं नको, आसरानं नको, पण नखाचा उल्लेख केला नाही आणि उंबऱ्याचा उल्लेख केला नाही. मग देव प्रगट झाला ना, उंबरीवर घेऊन फाडलं त्याला. म्हणून देव मारी त्याला कोणतरी. भक्त प्रल्हादाने मात्र ही आख्यायिका दाखवली. किती मोठे दुःख संकट आले हो, किती मोठ्या दुःख संकटात मात्र भक्त प्रल्हादाला टाकलं की जेणेकरून मात्र त्याच्याकडून भगवंताच्या नामाची जी सवय आहे, जी खोड आहे, ती मात्र जावा, देवापासून त्यांनी दूर व्हावा. याच्यासाठी किती प्रयत्न केले. मोठ्या कड्यावरून लोटलं, सर्प सोडले, पाण्यात बुडवलं, उकाळत्या तेलाच्या कढाईत टाकलं, उकाळच्या तेलाच्या कढाईत टाकलं. आपलं तर थोडं तेल उडलं तर बस 2-4 फोड येऊन जाते. आणि उकाळत्या त्याला जसे भजे टाकले तसे तळते, तसं उकाळत्या त्याला टाकलं, मग तरी काही झालं नाही, तरी काही झालं नाही. म्हणून मात्र असं करत असताना शेवटी हे सगळे प्लॅन कार्यक्रम सगळे फेल गेले. देवतारी त्याला कोण मारे. कार्यक्रम फेल गेले आणि हिरण्यकश्यप मात्र डोक्याला हात लावून बसलं का आता पर्याय शोधायचा काय. तेवढ्यात त्याची बहीण आली, तिचं नाव होतं होलिका. बहीण भावाला भेटायला आली, म्हणली बा काय झालं काय झालं काय झालं. मग मात्र त्यांनी आख्यायिका सांगितली का मी मोठ्या संकटात आहे, माझ्या पोटी अशा पद्धतीचा मुलगा जन्माला आला, तो सतत मात्र देवाचं नाव घेतो, मला जे आवडत नाही तेच नाव घेत होतो, माझा आणि त्या देवाचा जो विरोध आहे त्याच देवाला आणतो तो. मग बस अशा पद्धतीनं मग बहिणीनं मात्र सांगितलं तू चिंता कशाला करतो, मी आहे ना, मी त्या परमेश्वराकडून असं वरदान मागून घेतलं, मला अग्नी जाळू शकत नाही, मला अग्नी जाळू शकत नाही. परंतु मात्र काय म्हटलं ना, संगतीने माणूस बिघडतो, संगतीने सुधारतो. ग्रहमान एखाद्याचे खराब असले तर तिथं मात्र देवाचं देवही काही करू शकत नाही. म्हणून मात्र कधी एक आख्यायिका होती. मागच्या पावसाळ्यामध्ये 3 जण मोटरसायकल चालली होती. 3 जण मोटरसायकल चालली, वीज पडली तर ते कुठं पडली, चालू मोटरसायकल पडली तर मधल्यावर पडली. ती मधल्यावर पडली तर मधला डायरेक्ट मात्र जागेवर गेला, दोघं वाचले. विशेष गोष्ट आहे का नाही. मधल्यावर वीज पडली तर दोघांना काही झालं नाही आणि तो जागेवर गेला. असं आपले ग्रहमान तशा पद्धतीनं होलिकानी मात्र वरदान मागून घेतलं होतं की अग्नी मला जाळू शकत नाही. म्हणून मात्र हा कार्यक्रम जो सुरू झाला तर दांडी पौर्णिमापासून, दांडी पौर्णिमाच्या अगोदर मात्र 1 दिवस अगोदर हा सल्ला झाला, तू कशाला चिंता करतो, मी आहे ना. मग दांडी पौर्णिमापासून मात्र जागा निश्चित झाली. तिथं मात्र लाकडं रचून मात्र ती तयारी झाली. आणि मग मात्र आता होळीच्या दिवशी हा दांडा आहे ना आपला, हा दांडा म्हणजे तोच दांडी पौर्णिमाला दांडा रावला. मग सगळे जण मात्र थोड्या गावरी आणून टाकायचे. ते राक्षस मात्र थोडे लाकडं जमा करून तिथं टाकायचे. आणि त्यांचा तो प्लॅन दांडी पौर्णिमापासून तर होळीच्या पौर्णिमापर्यंत सगळं ते लाकडं लुकडं मस्त रचले. आणि होळीच्या दिवशी मात्र होलिकानी मात्र भक्त प्रल्हादाला नादी गुदी लावून
मी तुझी आत्या आहे ना, मी तुझी आत्या आहे ना. मग आत्याने मोठी मोठी मुके घेतले. आत्याने मग तर थोडंसं खायला दिलं आणि थोडंसं खायला दिलं. मग तर मुलांना काय लागतं मग तर भक्त प्रल्हादाला माहिती होतं काय कार्यक्रम होणार आहे हा. परंतु मात्र काही बोलले नाही. आत्या तर आत्या मग चाल मग आत्या मग काय. मग आत्या त्या होळीच्या सरणावर बसली भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन. आणि मग म्हातारा तिथं जेव्हा ते पिटवलं, होळी पेटवली. तिचं नाव होलिका होतं आणि आपण होळी म्हणतो आता. त्या टायमाला तिनं असं धरून ठेवलं भक्त प्रल्हादाला, मला अग्नी जाळू शकत नाही पण माझ्या निमित्ताने मात्र हा जळण, लाकडं जळण, पण मी जळणार नाही. देवतारी त्याला खून मारी. मग तिथून मात्र जेव्हा पूर्ण खालची लाकडं पेटली, बटन चालू करा मग. तुझं विना कोणा, तुझं विना कोणा, शरण जाओ, शरण जाओ, शरण जाऊ नारायणा. ऐसा न दे को, ऐसा न देखे को. म्हणजे बाबांनी प्रमाण दिलेलं. काही वाजव जरा, तुम्हाला समजलंच नाही तेव्हा तुम्ही काही वाजायचं. लोक रडले का आपण रडायचं, लोक हसले का आपण हसायचं, लोकांनी टाळ्या वाजवल्या का आपण वाजायचं. तुझं विना कोणा शरण जाऊ, म्हणजे आपल्याला शरण जायचं ते परमेश्वराला. भक्त प्रल्हादान मात्र त्या देवाचा धावा केला. नवे नवे मात्र ते आज उद्या परवा असं नाही, आंघोळ करूनच नाही, सतत मात्र त्याचा चालताना बोलताना उठताना बसताना खाताना पिताना काढताना भांडताना रात्र दिवस मात्र नारायण नारायण हा शब्द होता. आणि असं रात्रंदिवस जप करत असताना तो मंत्र सिद्ध झाला. म्हणून मात्र त्या परमेश्वरामध्ये तो स्वतःला विसरून गेला. भक्त प्रल्हाद स्वतःला विसरून आणि देवमय झाला. आणि जो देवमय झाला तर त्याला मात्र तो अग्नी करील तरी काय, तो अग्नी तरील करील काय. उकळतं तेल राहू द्या, नाही तर मग पेटवलेला अग्नी राहू द्या. मग मात्र तिथं असं धरून ठेवलं. होळीमध्ये मात्र होळी मात्र होली का जळून गेली. आणि भक्त प्रल्हादाला चटका सुद्धा बसला नाही. आज तुम्ही पाहते ना राहाडी जागरण, तुम्ही पाहिलं कधी राहाडी जागरण? राहाडी म्हणजे अशा पद्धतीने हे जे तुम्ही बनवलं ना, अशाच पद्धतीने असतं ते आपले ते झाडाचे ते कुंड्या ठेवल्या ना, त्या कुंडीपासून तर इथपर्यंत असं असतं. जेव्हा अंगामध्ये हवा येते तर त्या हवेमध्ये तो माणसाच्या पायात काहीच नसतं बरं. ते मात्र त्या अग्नीच्या अंगाऱ्यावरती लाकडाची मात्र कोळशे असतं, ते आगन असतं, ते एवढं जाड लाकडाचे ते त्याच्यावरती चालतात. ते फोड नाही फाड नाही काही नाही. हेच नाही तर एक गोष्ट तर आता घडली होती शिवटिकडीवरती. एक ताईच्या अंगात आलं आणि होमकुंड चालू आहे ना तिथं, तर एवढं लाकड रगडून डायरेक्ट होमकुंडात फेकलं. आता ते पाहिलं आणि ते प्रसाद मंत्रालय ती अगरबत्ती घेतली अशी होत तिचं नुसतं ते अगरबत्तीचं ते वरचं ते राहतं ना ते भस्म, ते पडलं लुंगी होतं, त्याला 2-4 छिद्र पडून गेले आमच्या लुंगीला. त्याला त्या अग्निकुंडात टाकलं तर एवढं एवढं सुद्धा नाही ना त्या साडीला, कुलती नाही, काहीच नाही, पायाला फोड सुद्धा नाही. हाजरी गेली. मग पाहिलं तर म्हणे काहीच नाही म्हणे, मी मलाच माहित नाही कुठं होते म्हणे.
तसपासून तिच्या अंगात हाजरीच आली नाही. तिला कुंडात फेकलं आणि ती हाजरीच निघून गेली. म्हणजे हा एक अनुभव आहे. म्हणून मात्र याच्या करता ती होळी आहे राक्षसीन ती, आणि या राक्षसींना त्याच्यामध्ये आपण जे मात्र नैवेद्य पाणी देतो त्याला जी प्रदक्षिणा मारायची तर ती मात्र सिधी नाही, उलटी प्रदक्षिणा मारायची. उलटी प्रदक्षिणा मारायची. आणि त्या होळीची जी राख आहे दुसऱ्या दिवशी ती होळीची राख म्हणतात तुम्ही तावीत मध्ये भरली, भस्म म्हणून लावली तर चित्ता भस्म म्हणते त्याला. काय असं त्या पंचमहाभूतांनी म्हणतात राक्षसन जरी असले तर तिथं नाही, लाकूड कुठलंही राहू द्या, जळल्यानंतर भस्म होतो. एवढा पंचमहाभूते मात्र विलीन होऊन गेले. म्हणून मात्र तो भस्म महत्वाचा असतो. आणि सूर्यनारायणच्या प्रकाशामध्ये पाणी तापत ठेवलं आणि तो भस्म दुसऱ्या दिवशी पाण्यात एकत्र करून अंगाला लावला. असं 10-5 मिनिटं मात्र सुकू दिलं. सूर्यनारायणच्या उष्णतेने पाणी तापलेल्या पाण्यानं आंघोळ केली तर इडापिडा जाते. या पद्धतीनं ही होळी आणि होळीचा सण असे बरेचसे विधी त्याच्यामध्ये. वर्षातून येणारे जे सण आहे ना त्या सणाच्या दिवशी बरेचसे असे छोटे छोटे विधी आहे. कर्ज मिटत नाही, पैसा हातात येत नाही, शारीरिक स्वास्थ्य नाही, घरात एकोपा नाही, प्रयत्न करूनही मात्र पाहिजे तसं यश नाही, उत्पन्न नाही. तर या सगळ्या बाबतीमध्ये प्रत्येक सणातून काही ना काही घेण्यासारखं आहे. म्हणून आम्ही कधी कधी सांगत असतो तुम्ही असा कार्यक्रम असला का त्या पुढच्या सणाबद्दल मात्र तुम्ही प्रश्न विचारी जा. आता आम्ही काय म्हणलो पहिलं तुम्हाला, आम्ही सणच पाहिला नाही. मग सणाला कुरडई का करते, भजे का करते, सार भात का करते, आणखीन काही करते तुम्ही, आता आम्हाला काय माहिती होतं नेमकं त्याच्यातून. आता त्याच्यातून वळेही करते, वळेला मग ते करतं मग ते. जरा तुम्ही चारीची पिंडी आणली, चारीची पिंडी मात्र वळेला लावली अशी, तिचे शेंडे मात्र पेटवले आणि हिजवली ती आणि ती जनावरांना खाऊ घातली तरी येडापेडा जाते. त्यामध्ये तुम्ही खोबऱ्याची वाटी टाकली, खोबऱ्याची वाटी, आणि खोबऱ्याची वाटी मध्ये निमी अर्धी जळली आणि तिमी अर्धी जळली, निमी अर्धी जळलेली ती खोबऱ्याची वाटीचा प्रसाद सगळ्यांनी खाला तरी येडापेडा जाते. एक आणखीन आपल्यावरती काही कर्ज आहे किंवा एखाद्याकडे आपल्याला काही रक्कम आट केली त्यावेळेस